बातमी आता बंगालातून आहे। पश्चिम बंगालमध्ये कोण मुख्यमंत्री होणार याचं उत्तर सापडलंय आणि ते नाव आहे शुवेंदू अधिकारी। शुवेंदू अधिकारी या अविवाहित नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। शुवेंदू अधिकारी यांची ही दृश्य आपण पाहतोय ती बंगाल नेता निवडीच्या दरम्यान त्यांना कसा गराडा त्यांच्या चाहत्यांनी घातला होता ते दाखवणारी आहे। बंगालमध्ये नेता निवडीच्या बैठकीच्या वेळेला अमित शहा केंद्रीय निरीक्षक या नात्याने हजर होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये बंगाल भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये शुवेंदू अधिकारी यांना प्रथम पसंती देण्यात आली। शुवेंदू यांनाच का निवडलं गेलंय त्याची कारण आता आपल्या समोर आहेत। बंगालच्या ऐतिहासिक विजयाचे ते शिल्पकार आहेत। मोदी शहा यांचे लाडके आहेत। बंगाल भारतीय जनता पार्टीचा सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय चेहरा म्हणून शुवेंदू अधिकारी यांना ओळखलं जात आहे। 2021 ची निवडणूक सुद्धा भाजपाने शुवेंदू यांच्या नेतृत्वातच लढवलेली होती। आधी तृणमूलमध्ये ममता बॅनर्जी यांचा उजवा हात म्हणून ते ओळखले जायचे। पुढे कालांतराने ते तृणमूल सोडून गेले। ममता यांचे पुतणे अभिजित बॅनर्जी यांच्याशी त्यांचे मतभेद वाढल्याने त्यांनी तृणमूल सोडले। 2021 च्या निवडणुकीमध्ये शुवेंदू यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता आणि तोच इतिहास 2026 च्या निवडणुकीत पुन्हा दाखवण्यात आला। 2021 च्या निवडणुकीत शुवेंदू यांच्या मेहनतीची पक्षाने दखल घेतली। 2026 च्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच शुवेंदू हेच नेतृत्व करतील असं ठरलेलं होतं। ममता बॅनर्जी आणि तृणमूलचा सर्व आघाड्यांवर सामना करण्यासाठी शुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये ताकद आहे असं भाजपाला वाटत आहे। आक्रमक स्वभाव, चाणाक्ष आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता, जनतेशी थेट संपर्क हे त्यांचे गुण आहेत।